Hello everyone, dear student. पिरियडिक ट्रेंड मधला आपण व्हॅलन्सी बघितलेलं आहे आणि ॲटॉमिक साईज पण बघितलेले. आता नेक्स्ट अँड लास्ट टॉपिक फ्रॉम दिस लेसन, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे लास्ट टॉपिक आहे आपल्या लेसन मधला. ऑलरेडी आपण हाऊ मच 6 लेक्चर यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. यू कॅन व्हिजिट देअर. फर्स्ट ऑफ ऑल आपण त्याच्यामध्ये मेटल आणि नॉन मेटल हे काय त्याच्याविषयी स्टडी करूया. ओके, मेटल्स ऑलवेज लूज इलेक्ट्रॉन अँड नॉन मेटल्स ऑलवेज एक्सेप्ट और गेन इलेक्ट्रॉन. मेटल्स लूज इलेक्ट्रॉन अँड नॉन मेटल गेन म्हणजे घेणे. लूज मीन्स लॉस म्हणजे इलेक्ट्रॉन सोडून देणे, गेन करणे. दॅट्स वाय मेटल्स फॉर्म कॅटआयन. कैटायन फॉर्म होतात and cations are positively charged. That's why they positively charged. And non-metals form anion. Anion means negatively charged. Negatively charged. Metals are positively charged and non-metals are negatively charged. That's why this is called electropositive. Positive, and these one are called electronegative. Simple है, clear है. Metals, look here, metals lose electron and form cations, and that's why this is called electropositive. Non-metals always gain electron. Gain means accept means gaining. Accept electron and form anion. Anions are negatively charged. That's why electronegative. Clear? एकदम clear असेल. खूप simple आहे, काही hard नाही. In metals 1 to 3 valence electron. 1 to 3 valence electrons मेटलच्या outermost orbit मध्ये असतात. इथपर्यंत तरी क्लिअर असेल. ओके, आपण आता पिरियडिक ट्रेंड बघूया. मेटॅलिक कॅरेक्टर पिरियड मध्ये इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो ते आपल्याला चेक करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहिती आहे इन अ पिरियड, जेव्हा पिरियड मध्ये आपण लेफ्ट टू राईट जातो तर नंबर ऑफ सेल काय राहतात, रिमेन्स सेम राहतात. नंबर ऑफ सेल रिमेन्स सेम राहतात. सेम असल्यामुळे काय होतं, न्यूली इलेक्ट्रॉन जे काही ऍड होतात त्या सेम सेल मध्ये ऍड होतात. सेम सेल मध्ये ऍड झाल्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस काय होतो, इन्क्रीज होतो. पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस इन्क्रीजेस. पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस जेव्हा इन्क्रीज होतो, इन्क्रीज झाल्यामुळं ऑटोमॅटिकली काय होतं, ॲटॉमिक साईज डिक्रीज होते. ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाल्यामुळे तो काय करतो, इलेक्ट्रॉनला आपल्याकडे पूल करतो. इलेक्ट्रॉनला पूल केल्यामुळे ऑटोमॅटिकली ॲटॉमिक रेडियस कमी होते. ॲटॉमिक रेडियस कमी होण्यास म्हणजे ॲटॉमिक साईज कमी होतं. ॲट दॅट टाइम टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन मेटलची जी टेंडन्सी आहे टू लूज इलेक्ट्रॉन ते सुद्धा कमी होतं. टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. मग इलेक्ट्रॉन जी मेटलची जी टेंडन्सी आहे इलेक्ट्रॉन लूज करण्याची तीच जर डिक्रीज झाली तर ऑटोमॅटिकली मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतात. लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. ऑब्विसली मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज झालेस तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार आहे, इन्क्रीजेस. सिंपल आहे, कळलं असेल. फक्त एवढे पॉइंट लक्षात ठेवायचे, खूप सिंपल आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता ग्रुप्स मध्ये बघूया. आता ग्रुप्स मीन्स टॉप टू बॉटम वरून जेव्हा आपण खाली येतो तेव्हा मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होतो का इन्क्रीज होतो ते स्टडी करायचे. आपल्याला माहिती आहे, आपण याच्या अगोदर ॲटॉमिक साईज मध्ये बघितलेले. व्हेन वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम न्यू सेल ऍड होत जातात. न्यू सेल
ऍड होत जातात. न्यू सेल ऍडेड, न्यूली सेल ऍड होत जातात. म्हणजे फर्स्ट सिंगल सेल असेल, त्याच्यानंतर थोडस खाली आलात 2 सेल्स, त्याच्यानंतर 3 सेल्स, असे इन्क्रीज होत जातात. नंबर ऑफ सेल इन्क्रीजेस, नंबर ऑफ सेल वाढत जातात. टॉप टू बॉटम जसं जसं जाल तसं तसं सेलची नंबर वाढत जातो. तेव्हा ऑटोमॅटिकली डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट सेल इन्क्रीजेस. न्यू सेल ऍडेड, न्यू सेल ऍडेड झाल्यामुळे काय होतो, डिस्टन्स, कुठला डिस्टन्स, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट सेल, आउटरमोस्ट सेल काय होणार, इन्क्रीजेस, आउटरमोस्ट सेल इन्क्रीजेस. जसं डिस्टन्स जेव्हा वाढतो न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये, जे न्यूक्लियस आहे तो इलेक्ट्रॉनला असा टाइटली होल्ड नाही करू शकत, दॅट्स वाय मग काय होणार इथे, ॲटॉमिक साइज इन्क्रीजेस, ॲटॉमिक साइज इन्क्रीज होतं. आणि मग जे एलिमेंट्स आहे, ॲटम आहे, इझिली इलेक्ट्रॉन लूज करू शकतात. टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. याची जी टेंडन्सी आहे, मेटलची टेंडन्सी इलेक्ट्रॉन लूज करण्याची, ती इन्क्रीज होते. इन्क्रीज झाल्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर वाढतो. जेवढी टेंडन्सी लूज, मेटलची जेवढी इलेक्ट्रॉन लूज होतील तेवढं तो मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतो. म्हणून जेव्हा टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस, ऍट दॅट टाइम मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. वेअर टॉप टू बॉटम मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. रिझन कळला असेल, खूप सिंपल आहे. मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस, अँड सेम टाइमला मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज झाला तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. इतकं सिंपल आहे. काय पॉइंट लक्षात ठेवायचे तुम्हाला, फर्स्ट न्यूली सेल ऍडेड, नवीन सेल ऍडेड होत जातात. जसं टॉप टू बॉटम आपण जाल जसे जसे नवीन सेल ऍड झाले तसं तसं डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट ऑर्बिट इन्क्रीज. डिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळे जो इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मधला जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो तो कमी होत जातो. कमी होत झाल्यामुळं ॲटॉमिक साइज इन्क्रीज होते. ॲटॉमिक साइज इन्क्रीज झाल्यामुळे टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन, जी मेटलची टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन लूज करण्याची, ती पण वाढते. कारण की न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनचा डिस्टन्स वाढत जातो. सेम पॅटर्न, मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. ओके, सिंपल आहे. फायनली पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा लेसन इथे संपलेला आहे. हा लास्ट पॉइंट आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मधला. आणि हा लेसन म्हणजे खूप 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 इम्पॉर्टंट आहे आणि इझी पण आहे. त्यामुळं होईल तेवढं तुम्ही ह्या लेसन वरती फोकस करा. टोटल मी या लेसन वरती 7 लेक्चर मध्ये असं छोटे लेक्चर्स बनवलेले आहेत. 7 लेक्चर मध्ये हा लेसन आपण कंप्लीट केलेले. 7चे 7 लेक्चर तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळतील. ओके, यू कॅन व्हिजिट देअर आणि वॉच दिस 7 लेक्चर ऑन पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट.